वातावरण अगदी क्रिकेटला साजेसं असं वातावरण आपल्याला इथे पाहायला मिळतंय. स्वर्गीय लीलाबाई पाटील स्मृती चषक 2026. सर्वच नियमांचं आपल्याला पालन करायचं आहे. अगदी सामना संपल्यानंतर हँडशेक्स देखील फार महत्त्वाचे असतील. आणि जर कोणाला एखाद्या खेळाडूवर किंवा टीमवर ऑब्जेक्शन घ्यायचंच असेल तर तो सामना सुरू होण्याच्या अगोदरच घ्यायचा आहे. एकदा सामना सुरू झाला की कुठलंही ऑब्जेक्शन तुमचं ग्राह्य धरलं जाणार नाही. सामना चालू असताना कुठल्याही प्रकारचं ऑब्जेक्शन स्वीकारलं जाणार नाही. सामना संपल्यानंतर जरूर आयोजक त्याबद्दल काय असेल तर निर्णय घेतील, परंतु सामन्यादरम्यान कुठल्याही प्रकारचं ऑब्जेक्शन स्वीकारलं जाणार नाही. आणि सर्वच खेळाडूंना विनंती आहे की आपण कुठल्याही नियमाचं उल्लंघन करू नका. ज्या स्पर्धेच्या नियमावली आहेत त्या सर्वांचंच पालन करायचं आहे. या स्पर्धेसाठी फार महत्त्वाचं मोलाचं योगदान आहे श्री महेश ठाकरे साहेब, तसेच श्री प्रमोदजी म्हात्रे जे लेजंड क्रिकेटपटू आहेत या राजनोली गावचे, आणि आई गावदेवी स्पोर्ट्स व जय हरी क्रिकेट संघ राजनोली तसेच ग्रामस्थ मंडळ राजनोली यांचं त्यांचे खूप खूप आभार सुरुवातीलाच आपण मानूयात. आणि आता वळूयात क्रिकेटकडे. सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवून द्यायची आहे. अंजूर संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित करण्यात आलेलं आहे. टॉस जिंकला आहे. या पहिल्या सामन्याचा भाटाळे टीमच्या कॅप्टननं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. सलामीचे फलंदाज सज्ज होत आहेत आणि थोड्याच वेळात मैदानामध्ये त्यांचं आगमन आपल्याला पाहायला मिळेल. 2025-26चा हा टेनिस बॉल क्रिकेटचा हंगाम आहे. खरं तर रेग्युलर क्रिकेटच्या स्पर्धा भरपूर आपण पाहत आलेलो आहोत या भिवंडी नगरीमध्ये. 40+ खूप साऱ्या स्पर्धा होत आहेत, परंतु अशी स्पर्धा आपल्याला प्रथमतच पाहायला मिळते. अंडर-25 कॉम्पिटिशन आहे, मेगा ब्लास्ट आहे आणि ते देखील भव्य प्रमाणावर खऱ्या अर्थाने या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. एक खूप छान असं व्यासपीठ सर्व या तरुण खेळाडूंना देण्यात आलेलं आहे. 4-4 षटकांचा सामना असेल. पहिलं षटक पॉवर प्लेचं राहील. एकाच एंडने खेळ होईल, कारण आपल्याकडे वेळ तेवढा जास्त नाहीये. उद्घाटनाचा दिवस असल्या कारणानं लेट सुरुवात झालेली. चला फलंदाज आपण आता मैदानामध्ये प्रवेश करायचा आहे. टाळ्यांचा गजर होतोय. जबरदस्त उत्साह दोन्ही संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्साह या स्पर्धेबद्दल आहे. उत्सुकता लागून राहिली होती क्रिकेट रसिकांना आणि आज अखेर तो दिवस उजाडलेला आहे. भव्य दिव्य ओपनिंग सेरेमनी आपण बघितली. आमचे सहकारी समालोचक मनीष पाटील सरांनी तिथे चांगलं कव्हरेज दिलं आणि आता आपण खेळाला सुरुवात करतोय. अनेक सारे मान्यवर उद्घाटन सोहळ्याप्रसंगी उपस्थित झालेत. व्यासपीठावर उपस्थित सर्वच पाहुण्यांचं, या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या खेळाडूंचं, संघांचं आणि प्रेक्षकांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. बघा, तुम्ही सातत्याने क्रिकेट खेळत आलेले आहात, त्यामुळे स्पर्धेच्या नियमावली तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे आणि अगदी बेसिक आहे. सामना सुरू होण्यापूर्वी दोन्ही संघांचे 12वे प्रतिनिधी कॉमेंट्री बॉक्समध्ये असणं बंधनकारक आहे, नाहीतर आपल्याला पेनलाइज केलं जाईल. रोहन पाटील आणि जयेश डाके हे दोन सलामीवीर आपल्याला पाहायला मिळत आहेत अंजूर संघाकडून. गोलंदाजीची सुरुवात करणार आहे पंकज माळी, भाटाळे एक्सप्रेस, आणि आपण काउंट डाऊन न सुरुवात करणार आहोत. Here is Pankaj Mali with the first ball of the tournament. Oh, what a ball! पहिलाच बॉल जोरदार अपील होतंय. यॉर्कर लेंथवर टाकलेला बॉल होता. अपील मात्र फेटाळून लावले पंचांनी. जबरदस्त बॉलनं सुरुवात केली आहे गोलंदाज पंकज माळीनं. एक नामवंत असा खेळाडू आहे. फार कमी वयामध्ये त्याने भिवंडीचं ग्रामीण सिटी क्रिकेट भरपूर गाजवलंय. आणि ॲज अन आयकॉन पंकज खेळत आहे भाटाळे टीम कडून. अगदी 2 वर्षांपूर्वी बाली ट्रॉफी प्रेक्षकांना आठवत असेल, सेमीफायनल फायनलमध्ये हॅट्रिक घेतली होती.
चांगला फटका आहे यावेळेला. गॅप शोधलाय ऑन साईडला, मोठा गॅप आहे. फिल्डरला भरपूर मेहनत करावी लागते. चांगला स्टॉप, स्वतःच्या डावीकडे जात असताना बॉल अडवलाय आणि आता खातं उघडतंय 2 धावांच्या मदतीनं रोहन पाटीलचं आणि अंजूर संघाचं देखील. न्यू सिद्धिविनायक अंजूर विपक्ष जय ब्राह्मणदेव भाटाळे असा हा स्पर्धेचा पहिला सामना आपल्या समोर रंगतोय. प्रत्येकी 4 षटकांची लढत. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट. त्रिफा उद्ध्वस्त, सुरेख बॉल. चेंडूची लाईन पूर्णपणे मिस केली आहे. मिनी हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडूच्या लाईन मध्ये बॅटच नव्हती आणि पहिला धक्का बसतोय रोहनच्या रूपात. ग्रेट स्टार्ट बाय पंकज माळी. पहिला बॉल देखील अगदी भन्नाट होता. दुसरा बॉल थोडासा कमजोर पडला परंतु हा तिसरा बॉल एसटी उद्ध्वस्त करणारा होता. 2 धावांचं योगदान दिल्यानंतर रोहन माघारी परततोय. सर्व खेळाडूंसाठी एक महत्त्वाची सूचना आहे. या स्पर्धेचा हा महत्त्वाचा नियम आहे. चेंडू जर हरवला, फुटला म्हणजेच सामन्याच्या दरम्यान जर चेंडू बदलण्याची वेळ आली तर नवीनच चेंडू मैदानामध्ये देण्यात येईल. ड्रेसिंग चेसिंग कंपल्सरी असणारी स्पर्धा असणार आहे. नवीन बॅटर मैदानामध्ये. पायावर लागलाय बॉल परंतु मिसिंग लेग स्टंप. थोडंसं अपील झालं होतं, पंचांनी स्पष्ट नकार दिलाय. एक धाव येथे मिळणार आहे. लेग बाईटचा इशारा. जतीन भुयाळ मुख्य पंचांच्या भूमिकेत आपण त्यांना बघतोय. आणि सुदीप जांभवणे हे स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळत आहेत. तिसरे पंच महेश लोखंडे आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आहेत. मानस नवीन बॅटर आलाय ज्याच्या पायावर बॉल आदळला होता. एक धाव मिळाली लेग बाईटच्या रूपात. धावसंख्या 3 या आकड्यावर जाऊन पोहोचली. काहीशी निराशाजनक सुरुवात पाहायला मिळते टॉस गमावल्यानंतर प्रथम बॅटिंग करत असताना न्यू सिद्धिविनायक अंजूर संघाची. पंकज वन्स अगेन. लो फुल टॉस ड्राईव्ह केलाय. टायमिंग काही विशेष दिसत नाहीये. कव्हर्समध्ये बॉल अडवला जातोय. फेक विकेट कीपरच्या दिशेनं. एकच धाव येथे मिळणार आहे आणि सिंगलच्या जोरावर येथे डावखुरा फलंदाज जयेशनं आपलं खातं उघडलंय. आपली प्रतिभा सिद्ध करण्याची एक चांगली संधी या युवा खेळाडूंना इथे देण्यात आलेली आहे. अप्रतिम असं आयोजन आहे. स्वर्गीय लीलाबाई पाटील स्मृती चषक 2026. पुढचा बॉल आणखी एक खोलवर टप्प्याचा बॉल. सातत्याने यॉर्कर्स डिलिव्हर करण्याचा प्रयत्न होतोय. हा लो फुल टॉस होता परंतु लो फुल टॉस नीटसे कनेक्ट करता आलेले नाहीत. आतापर्यंत या षटकामध्ये आपण 3 असे चेंडू बघितलेले आहेत. एका चेंडूने एसटीचा वेध देखील घेतला आणि याचबरोबर हे पहिलं षटक येथे समाप्त होत असताना धावसंख्या 1-5. चला आपण काही सन्मान मुख्यमंचावर घेणार आहोत. आदरणीय सन्माननीय सचिनदादा ठाकरे सरपंच रांदोळी ग्रामपंचायत आपणास निवेदन आहे. आपण पुढे यायचं आहे आणि आपला हा सन्मान स्वीकारायचा आहे. आदरणीय सन्माननीय सचिनदादा ठाकरे विद्यमान सरपंच पिंपळघर रांदोळी ग्रामपंचायत, आपण यायचं आहे आणि आपला सन्मान स्वीकारायचा आहे. नेहमीच एक हक्काचं नाव, तरुणांसाठी नेहमीच पुढे असणारं नाव आणि कुठल्याही उपक्रमामध्ये सक्रिय सहभाग असणारी व्यक्तिमत्व म्हणजेच आदरणीय सचिनदादा ठाकरे विद्यमान सरपंच रांदोळी पिंपळघर ग्रामपंचायत. जोरदार टाळ्या उद्या होत्या आदरणीय सचिनदादा ठाकरे यांच्यासाठी. नेहमीच रांदोळी आपला देखील सन्मान आपण स्वीकारायचा. स्वागत कक्षामध्ये प्रेमनाजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण हे सन्मान पाहणार आहोत. पाहुण्यांचा यथोचित मान सन्मान व्यासपीठावर आपल्याला पाहायला मिळत आहे. थँक्यू डीजे. खेळ देखील सुरू राहणार आहे. नवीन षटकाला प्रारंभ करतोय गोलंदाज पियुष माळी. लॉफ्टेड शॉट, बॉल हवेत आहे परंतु नो मॅन्स लँड मध्ये जाईल. फिल्डर दूर आहेत. आदरणीय कैलासजी भगत
माजी सरपंच आपणास देखील निवेदन आपण देखील यायचं आहे. आदरणीय सन्माननीय कैलाजी भगत साहेब माजी सरपंच पिंपळघर रांजोळी ग्रामपंचायत आपला देखील सन्मान स्वीकारण्यासाठी आपण स्वागत कक्षामध्ये यायचं आहे. नेतृत्व या सर्व मान्यवरांचं या परिसराला लाभलेलं आहे आणि म्हणूनच हा परिसर सुजलाम सुफलाम आणि क्रिकेटसाठी नेहमीच समर्पित राहिलेला आहे. तर आदरणीय सन्माननीय कैलाजी भगत साहेब माजी सरपंच आपण देखील यायचं आणि आपला सन्मान प्रेमनाथजी पाटील यांच्या शुभ हस्ते स्वीकारायचा आहे. पहिल्या बॉलवर 2 धावा. या दुसऱ्या षटकामध्ये मानस पाटीलच्या बॅटमधून धावांचा वेग वाढवावा लागणार आहे. अधिकचा वेळ स्वतःला देऊ शकत नाहीत फलंदाज, कारण 4-4 षटकांची लढत आहे. खोलवर टप्प्याचा चांगला बॉल ऑन साईडला टर्न करायचा होता. धावचीतची संधी होती. विकेट किपरचा निशाणा चुकलाय आणि आता त्याच्यामुळे ओव्हरथ्रो आपल्याला पाहायला मिळतोय. अगोदरच ठरवून ठेवलं होतं फलंदाजाने की मला कुठे खेळायचं आहे. त्यानंतर आदरणीय राजेंद्रजी ठाकरे आपण देखील यायचे. आदरणीय सन्माननीय राजेंद्रजी ठाकरे माजी उपसरपंच आपण देखील यायचे. स्वर्गीय नित्यानंद ठाकरे चषकाचे ते आयोजक सुद्धा आहेत आणि माजी उपसरपंच आदरणीय राजेंद्रजी ठाकरे आपण देखील आपला सन्मान प्रेमनाथजी पाटील यांच्या शुभ हस्ते स्वीकारायचा आहे. आपलं देखील योगदान या परिसरात या भिवंडी नगरीमध्ये क्रिकेटसाठी राहिलेलं आहे. तसेच या परिसरासाठी आपण देखील एक लोकसेवक म्हणून ती कामगिरी केलेली आहे. आदरणीय उपसरपंच राहिलेले आहात. तर आपला देखील सन्मान आपण स्वीकारायचा आहे प्रेमनाथजी पाटील यांच्या शुभ हस्ते. पियुष राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेला ज्युसी आपोआली परंतु मिस टाइम फटका आहे. लॉफ्ट केलाय. फिल्डर येतोय बॉल खाली. पोहोचला होता परंतु हातातून बॉल निसटलाय. झेल धरतीला दान जीवदान मिळतंय. फलंदाज जयेशला 2 धावा देखील मिळणार आहेत. धावसंख्या दुहेरी अंकात प्रवेश करते. अंजूर संघाची 10 या आकड्यावर. दुसरं षटक प्रगतीपथावर. आदरणीय निळकरजी भोईर आपण पुढे यायचे. आदरणीय निळकरजी भोईर ग्रामपंचायत सदस्य आणि हा सन्मान बिपिनजी पाटील यांच्या शुभ हस्ते केला जाणार आहे. बिपिनजी पाटील या आपल्या शुभ हस्ते पुढील सन्मान केले जातील. आदरणीय निळकणजी भोईर ग्रामपंचायत सदस्य आपला सन्मान मुख्य मंचावर आपण पाहत आहोत. बिपिनजी पाटील यांच्या शुभ हस्ते. आणि महत्त्वाचं काय बिपिनजी पाटील यांनी देखील ही स्पर्धा कशी यशस्वी करता येईल त्यासाठी ती अहोरात्र मेहनत घेतलेली आहे. प्रेमनाथजी पाटील आणि इतर सर्व मंडळींच्या सोबतीनं तेजजी पाटील कुमार श्रवण पाटील आणि परिवार बिपिनजी पाटील प्रेमनाथजी पाटील हे मुख्य आयोजक आहेत या अंडर-25 मेगा ब्लास्टचे. सन्मान होतोय मुख्य मंचावर आदरणीय निळकणजी भोईर यांचा. अंडर-25 मेगा ब्लास्ट मध्ये हा पहिला ब्लास्ट फलंदाजाने केलाय. जयेशच्या बॅटमधून उत्तुंग षटकार अगदी स्ट्रेट डाऊन द ग्राउंड त्याने फटका खेळला आणि पहिला षटकार या स्पर्धेचा आपल्या नावावर केलाय. धावसंख्या 16. नेक्स्ट मॅच असणार आहे पीसी विरुद्ध बाळकुम. दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपल्याला टॉससाठी यायचंय. इनिंग्स ब्रेकमध्ये टॉस केला जाणार आहे. आदरणीय गणपतजी भगत आपण यायचे. समाजसेवक आदरणीय गणपतजी भगत आपला सन्मान स्वागत कक्षामध्ये बिपिनजी पाटील यांच्या शुभ हस्ते केला जाईल. आदरणीय गणपतजी भगत या आपण देखील या स्पर्धेसाठी आपलं मार्गदर्शन आशीर्वाद दिलेले आहेत. आपला सन्मान बिपिनजी पाटील यांच्या शुभ हस्ते स्वागत कक्षामध्ये केला जाईल. मागच्याच बॉलवर झेल ड्रॉप झाला होता. त्याचा लगेच फायदा घेतलाय जयेशनं. बॅक ऑफ लेंथ पुल करण्याचा प्रयत्न. टायमिंग थोडंसं चुकलंय. बॉल आउटफील्डमध्ये ट्रॅव्हल करतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. धोकादायक झाली असती धाव परंतु खराब क्षेत्रक्षण मिसफील्ड झाली आहे. बॅकअप मिळतंय परंतु त्याचा देखील फायदा घेत आहे. तिसरी धाव देखील कंप्लीट केली आहे. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट्स. पहिली धाव वेगानं घेतली होती आणि त्यामुळेच फिल्डर थोडासा प्रेशरमध्ये दिसला. त्याचं लक्ष चेंडूपेक्षा फलंदाजांकडेच होतं त्यामुळेच ती गफलत झाली आहे. 3 धावा मिळत आहेत. धावसंख्या 19. आदरणीय राजेंद्रजी भामरे आपण पुढे यायचे. आदरणीय राजेंद्र भामरे आदरणीय राजेशजी भामरे आपला सन्मान स्वीकारण्यासाठी आपण यायचं आहे. हे स्वागत कक्षामध्ये आदरणीय राजेशजी भामरे या आपलं देखील स्वागत बिपिनजी पाटील यांच्या शुभ हस्ते केलं जाईल. अंडर-25 टेनिस क्रिकेटचा हा महासंग्राम आहे. प्रत्येक संघामध्ये एक आयकॉन प्लेअर त्यांच्याच गावचा खेळण्याची मुभा देण्यात आलेली आहे. अंजूर संघ इकडे माहिती मिळाली आहे की विदाऊट आयकॉन उतरलेला आहे या मॅचमध्ये. ओहो खराब बॉल आहे. नो बॉलचा इशारा स्क्वेअर लेग पंचांकडून आलाय. बीमर बॉल. 2 धावा स्कोअरमध्ये ऍड होतील. धावसंख्या 21. 21 धावा. पहिलं षटक गोलंदाजासाठी चांगलं होतं. आदरणीय दयारामजी पाटील आपण यायचे. आदरणीय दयारामजी पाटील आपला देखील सन्मान आपण स्वागत कक्षामध्ये स्वीकारायचा आहे. आदरणीय दयारामजी पाटील या आपला देखील सन्मान आपण स्वागत कक्षामध्ये स्वीकारायचा आहे आणि सन्मान करतील बिपिनजी पाटील. बिपिनजी पाटील यांच्या शुभ हस्ते आदरणीय दयारामजी पाटील यांचा सन्मान स्वागत कक्षात केला जाईल. जोश जल्लोष आणि क्रिकेटचा धमाका ही टॅगलाईन आहे आपल्या या स्पर्धेची. इनसाइड एज बॉल मागे चाललाय. शॉर्ट फाईन लेगचा खेळाडू दक्ष आहे. बॉल त्याने स्टॉप केले. एकच धाव मिळणार आहे. मात्र हे षटक पियुष माळीचं अतिशय खर्चिक राहिलंय. आतापर्यंत धावसंख्या जाऊन पोहोचले 22 षटकाची समाप्ती होते. आदरणीय रतिलालजी भगत जे गावचे भगत आहेत
आपण सुद्धा यायचं आहे, आपला सन्मान स्वागत कक्षात स्वीकारायचा आहे. आदरणीय रतिलालजी भगत या, आपला देखील सन्मान स्वागत कक्षामध्ये स्वीकारायचा आहे. आपली भूमिका या गावासाठी, या गावच्या परंपरेसाठी महत्त्वाची आहे. तर आदरणीय रतिलालजी भगत आपला सन्मान स्वागत कक्षामध्ये स्वीकारायचा आहे आणि सन्मान करतील बिपिनजी पाटील. या बिपिनजी पाटील या, आपल्या शुभ हस्ते आदरणीय रतिलालजी भगत यांचा सन्मान स्वागत कक्षामध्ये केला जाईल. पहिल्या षटकामध्ये 5 धावा फलकावर होत्या, दुसऱ्या षटकामध्ये तब्बल 17 धावा आल्या. कमबॅक केलंय आणि त्याचीच कुठेतरी आवश्यकता होती न्यू सिद्धिविनायक अंजूर संघाला. पलटवार करतायत फलंदाज. एक उत्तुंग षटकार जयेशच्या बॅटमधून आलेला आहे. गणेश दादा सांगतायत की त्यांच्या हाताला चव आहे. तर रतिलालजी भगत आपलं देखील स्वागत. त्यानंतर आदरणीय सरपटजी पाटील आपण यायचे. आदरणीय सरपटजी पाटील या, आपला सन्मान स्वागत कक्षामध्ये केला जाईल. आदरणीय सरपटजी पाटील या, आपलं देखील स्वागत आहे. प्रतिषटक सरपटजी पाटील याचा सन्मान स्वागत कक्षात केला जातोय. आपला बहुमूल्य वेळ आदरणीय सचिनदादा ठाकरे सरपंच रांजोळी पिंपळकर ग्रामपंचायत यांनी दिलेलं आहे. आपलं मनपूर्वक स्वागत आणि आभार. आपलं मार्गदर्शन सहकार्य नेहमीच या स्पर्धेत या आयोजकांना लाभत राहिलेले आहे. आपलं मनपूर्वक आभार. आदरणीय सरपंचजी पाटील यांचा सन्मान मुख्यमंचावर बिपिनजी पाटील यांच्या शुभ हस्ते केला जात आहे. त्यानंतर आदरणीय बिंदाजी पाटील आपण या. चला, या पुढील सन्मान तेजस पाटील यांच्या शुभ हस्ते केले जातील. बिंदाजी पाटील या, आपला सन्मान तेजस्वी पाटील यांच्या शुभ हस्ते केला जाणार आहे. आदरणीय बिंदाजी पाटील या, या पुढील सन्मान तेजस्वी पाटील यांच्या शुभ हस्ते केले जातील. पुढील सामन्याच्या नाणेफेकीकरिता दोन्ही संघांचे कर्णधार आपण सज्ज राहायचे, उपस्थित व्हायचं. इकडे सामना असेल पीसी विरुद्ध बाळकुम. नवीन षटकाला प्रारंभ करतोय गोलंदाज उमंग. लेफ्ट आर्म गोलंदाज आहे. लेंथ बॉल ऑन साईडला टर्न केलाय. चांगला फटका आहे टिप मिड विकेटला. फिल्डर पोहोचलाय आणि फंबलिंग. क्षेत्ररक्षक चुका करताना दिसत आहेत. क्षेत्ररक्षण आतापर्यंत उत्तम दर्जाचं पाहायला मिळालेलं नाहीये भाटाळे टीमकडून. 2 धावा कंप्लीट होत आहेत. धावसंख्या 24. चला, द्वारकानाथजी म्हात्रे आणि सोमनाथजी म्हात्रे आपण यायचं आहे. आपला देखील सन्मान स्वागत कक्षात केला जाईल. द्वारकानाथजी म्हात्रे या, या लवकर यात, लवकर या. आज नाही या, लवकर या. त्यानंतर गोटीरामजी म्हात्रे आपण तयारीत राहायचं आहे. गोटीरामजी म्हात्रे आपण सुद्धा स्वागत कक्षात यायचे, आपला सन्मान स्वीकारायचा आहे. आणखी एक जीवदान मिळतंय जयेश डाकीला. फटका छान होता. ऑन द राईज खेळत असताना डीप एक्स्ट्रा कव्हरला बॉल उडवला होता. फिल्डरसाठी कठीणच होतं. कार्तिक तिकडे जवळपास पोहोचला होता, परंतु अखेर थोडासा किंचितसा दूर राहिला आणि बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय. चौकार. स्पर्धेतील हा पहिला चौकार आहे. पहिला षटकार देखील जयेश डाकीच्या बॅटमधून आला आणि पहिला चौकार देखील त्यानेच ठोकलाय. धावसंख्या 28. वेगानं आता खोऱ्यानं धावा काढताना दिसतोय जयेश. या श्रवण पाटील आपण पुढील सन्मान आपण आपल्या शुभ हस्ते करायचं. श्रवण पाटील आपण हा पुढील सन्मान करायचा आहे आदरणीय गोटीरामजी म्हात्रे यांचा. स्पर्धेचे सर्व आयोजक आहेत प्रेमनाथजी पाटील, बिपिनजी पाटील, तेजजी पाटील आणि श्रवण प्रेमनाथ पाटील यांच्या शुभ हस्ते हा पुढील तर गोटीरामजी म्हात्रे यांच्या सन्मान आपण मुख्यमंचावर श्रवण पाटील यांच्या शुभ हस्ते पाहतो, जे स्पर्धेचे मुख्य आयोजक आहेत आणि ते सुद्धा अंडर 25 आहेत आणि खेळताना पाहायला मिळतील या स्पर्धेत. पुन्हा एकदा बॉल हवेत आहे. लॉंग ऑफचा फिल्डर बॉल काढली आणि आता मात्र चूक होणार नाहीये. चांगला झेल. अखेर खेळ समाप्त होत असताना जयेश डाकीचा चांगली बॅटिंग केल्यानंतर माघारी परततोय. दुसरा धक्का बसतोय न्यू सिद्धिविनायक अंजूर टीमला. धावसंख्या 30 असताना हा दुसरा गडी त्यांनी गमावलाय. प्रत्येक बॉलवर आक्रमण करण्याची आवश्यकता देखील होती आणि तेच करण्याच्या नादात अखेर तो बाद झालाय. चांगलं योगदान दिलं. 21 धावा बनवल्या आपल्या टीमसाठी जयेश डाकीने. यानंतर पीसी विरुद्ध बाळकुम असा सामना असणार आहे. त्यानंतर चौथा हिरवा माणकोली विरुद्ध मारुती 11 घनसोली. तदनंतर जॉली स्पोर्ट्स कामतघर विरुद्ध नवापाडा, रिग्नेश 11 राहणार विरुद्ध इताडे आणि गोरसई विरुद्ध NCC बोरिवली असे सामने आज आपल्याला पाहायला मिळतील. स्वर्गीय वसंत उंद्र्या ठाकरे क्रीडांगण राजनोली येथे ही स्पर्धा भरवली गेलेली आहे. पीसी टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी यायचं आहे.
3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या 30. विकेट गेलेले आहेत आतापर्यंत 2. शेवटच्या षटकाची जबाबदारी पार्थ नाईक याच्या खांद्यांवर सोपवण्यात आलेली आहे भाटाळी संघाकडून. मानस ऑन स्ट्राईक. त्रिफा उद्ध्वस्त. फार जास्त शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. वेगानं बीट केलंय गोलंदाजाने आणि अगदी मधल्या यष्टीचा वेध त्याने घेतलाय. अप्रतिम बॉल, अप्रतिम सुरुवात पार्थसाठी. पार्थ फलंदाज आला होता. आमच्या स्कोररची थोडीशी गफलत झाली होती, काही हरकत नाही. पार्थ नाईक बाद झालेला आहे आणि आता सुशांत मैदानामध्ये पोहोचतोय. हॅट्रिकच्या उंबरठ्यावर गोलंदाज उमंग माळी. जबरदस्त मारा केलाय. एक चौकार जरूर आला, मात्र त्या बॉलवर देखील झेल उडाला होता आणि आता मागच्या 2 बॉल्सवर 2 विकेट्स त्याने प्राप्त केल्यात. पहिल्याच मॅचमध्ये हॅट्रिक पाहायला मिळेल का बघूयात. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. ओ पायावर आदळला अपील आणि ते उचलून धरले पंचांनी. पहिल्याच मॅच मध्ये हॅट्रिक पूर्ण करत असताना उमंग माळी. स्वर्गीय लीलाबाई पाटील स्मृती चषक 2026 अंडर-25 मेगा ब्लास्ट उद्घाटनीय लढतीमध्ये कमाल केले गोलंदाज उमंग माळीने. हॅट्रिक पटकावली आहे. विकेट टू विकेट गोलंदाजी केली आहे, त्याचा त्याला पुरेपूर फायदा मिळालाय. नवीन बॅटर सुशांतला बॉल उमगलाच नाही. बरोबर एस्टनच्या मधोमध तो सापडला गेलाय आणि आता मात्र डावाला गळती लागलेली आहे असं म्हणायला हरकत नाहीये, कारण एका पाठोपाठ एक धक्के लागतायत. 3 षटकांचा खेळ आता मात्र कंप्लीट होतोय. धावसंख्या 30. फलंदाज बाद झालेत 4. एकमेव बॅटर आपण जयेश डाकीला बघितलं ज्याने चांगले फटके खेळले. त्या व्यतिरिक्त इतर फलंदाजांनी फक्त पटलावर हजेरी लावण्याचं कार्य केलेलं आहे. अजूनही 6 चेंडूंचा खेळ बाकी असणार आहे. शेवटचं षटक आणि या षटकामध्ये अधिकाधिक धावा जमवण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे. किमान 10 ते 12 धावा तरी जोडण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे. त्यापेक्षा अधिक बनवल्या गेल्या तर ते त्यांच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. 40 ते 45 वर देखील फाईट बॅक केलं जाऊ शकतं. शेवटच्या षटकाची धुरा सांभाळणार आहे नीरज माळी. धावसंख्या 4 बाद 30. न्यू बॅटर यश पाटील. मानस पाटील आणि यश पाटील ही जोडी आता खेळपट्टीवर आपल्याला पाहायला मिळते. मानसनं बराचसा वेळ घालवलेला आहे. 1 डाऊन खेळण्यासाठी तो आलाय. स्ट्राईक देखील त्याच्याकडे आहे. थोडासा जम त्याचा जरूर बसलेला आहे, त्याचा फायदा घ्यावा लागणार आहे. षटकातील पहिला बॉल राईट आर्म राऊंड द विकेट. चांगला बॉल आहे, अगदी खोलात टाकलाय. हलक्या हाताने ऑन साईडला टर्न करत असताना स्वतः गोलंदाज बॉलवर पोहोचतोय. इनफिल्डमध्ये कुठलाही फिल्डर मिडॉनला नव्हता, त्याचा फायदा घेतलाय फलंदाजांनी. 2 धावा कंप्लीट होत आहेत. एक चांगली बाब आपल्याला पाहायला मिळाली आहे न्यू सिद्धिविनायक अंजूर संघाकडून. त्यांची रनिंग बिटवीन द विकेट्स लाजवाब राहिली आहे. या अगोदर देखील आपण बघितलंय सिंगलला डबलमध्ये, डबलला ट्रिपलमध्ये त्यांनी कन्वर्ट केलेलं आहे. जिथे जिथे संधी मिळते तिथे ते धावा घेण्याचा प्रयत्न करतायत. चांगलं क्रिकेट आतापर्यंत या पहिल्या मॅचमध्ये. पुन्हा एकदा गोलंदाज मार्गस्थ होतोय नीरज. उजव्या यष्टीच्या बाहेर फुलर लेंथवर टाकलेला बॉल बीट केलाय बॅटरला. विकेट कीपर कडून चूक घडली आहे. डॉट बॉल हा यायला हवा होता, परंतु विकेट कीपरनं चूक केली. त्याचा फायदा फलंदाजांनी घेतलाय आणि DRSची मागणी. बॅटिंग साईडचा रिव्ह्यू. येस, बॅटिंग साईडनं रिव्ह्यू घेतलाय वाईट साठी. बघा, स्पर्धेच्या नियमांनुसार सिंगल लाईन वाईड असणार आहे. टीव्ही पंचांच्या निर्णयाची प्रतीक्षा आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. योग्य कॉल होता ऑनफिल्ड पंचांचा. फलंदाजांनी चॅलेंज केलं होतं, त्यांच्या मनामध्ये थोडीशी शंका होती आणि तसंही शेवटचं षटक आहे त्यामुळे जो रिव्ह्यू आहे त्याचा वापर त्यांनी केलाय, परंतु रिव्ह्यू गमावला गेलाय. बाईचा इशारा येतोय पंचांकडून. अवांतर धाव मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचले 33 या आकड्यावर. 33 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट्स. शेवटचं षटक प्रगतीपथावर असताना टॉस हारल्यानंतर प्रथम बॅटिंग करत असताना आपण बघतोय या पहिल्या मॅचमध्ये न्यू सिद्धिविनायक अंजूर टीमला जय ब्राह्मणदेव भाटाळी संघाविरुद्ध.
नवीन बॅटर यश पाटीलकडे आता स्ट्राईक असणार आहे. यशला कितपत यश मिळेल फलंदाजी करत असताना ते देखील पाहण्यासारखं असणार आहे. फटका तर छान आहे, अगदी खोलात टाकलेला बॉल होता, कव्हर ड्राईव्ह केलंय, एक धाव मिळणार आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालवलाय, धोकादायक असेल परंतु फेक ॲक्युरेट पाहायला मिळत नाहीये. विकेट किपरला भरपूर पुढे यावं लागलं होतं बॉल कलेक्ट करण्यासाठी आणि अखेर 2 धावा कंप्लीट होत आहेत. संघर्ष प्रचंड करावा लागलाय फलंदाजांना धावा जोडण्यासाठी आणि हीच एक चांगली गोष्ट त्यांनी केली आहे की जिथे सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्याची संधी आहे तिथे त्यांनी ती संधी घेतलेली आहे. ते संधीचं सोनं केलंय. मौलिक धावा आहेत. धावसंख्या 35, शेवटचे 3 बॉल्स बाकी. यानंतर पीसी विरुद्ध बाळकुम, दोन्ही संघांचे कॅप्टन्स टॉससाठी पूर्णपणे सज्ज राहायचं आहे. नीरज राईट आर्म राऊंड द विकेट. फुल टॉस आहे, स्विंग केला, ऑन साइडला भिरकावून दिलाय, बॉल चाललाय डीप स्क्वेअर लेगच्या अगदी समोर. फिल्डर पोहोचलेत, चांगलं क्षेत्ररक्षण, नो बॉलचा मात्र इशारा आहे. हा बीमर बॉल. अवांतर धावा देखील बऱ्याच प्रमाणावर पाहायला मिळत आहेत या इनिंग्समध्ये. नो बॉलवर 2 धावा घेतल्यात, 3 धावा स्कोअरमध्ये ॲड होत आहेत. धावसंख्या 38, 38 या आकड्यावर जाऊन पोहोचले आणि पुढचा बॉल असेल फ्री हिट. या अगोदर देखील आपण पियुष माळीच्या षटकामध्ये एक नो बॉल बघितला होता. त्यावेळेला मात्र फ्री हिटवर फक्त एकच धाव आली होती. चांगला चान्स आहे यश पाटीलकडे. एक मोठा फटका खेळला तर 40च्या वर धावसंख्या जाताना दिसेल आपल्याला. फ्री हिट. प्रयत्न तर केलाय, स्ट्रेट ड्राईव्ह पायानं अडवलाय, चांगलं फुटवर्क गोलंदाजाचं. दुसऱ्या धावेचा प्रयत्न धोकादायक, खूप जास्त धोका पत्करला आणि फलंदाज धावबाद. कडक शॉट होता. शेवटचे 2 बॉल्स बाकी असताना धावसंख्या आपण बघतो 39. न्यू सिद्धिविनायक अंजूर संघ. नवीन बॅटर मानस भोईर मैदानामध्ये इन ॲट नंबर 7. 2 चेंडू खेळण्याची संधी त्याच्याकडे असणार आहे. प्रयत्न तर केला जाईल मोठ्या फटक्यासाठी परंतु गोलंदाज नीरज चांगल्या लेंथवर चेंडू टाकताना दिसलेला आहे. खोलवर टप्प्याचे जास्तीत जास्त चेंडू त्याने हाताळलेत. पुढचा बॉल यावेळेला लॉफ्ट केलाय परंतु टॉप एज आहे. बॉल हवेत, विकेट किपर प्रयत्नशील, प्रयत्नांची पराकाष्ठा झाली पंकज कडून परंतु बॉल हातातून निसटलाय अगदी शेवटच्या क्षणाला. 2 धावा येथे कंप्लीट होत आहेत. धावसंख्या 41. अखेर 40+ धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते आणि सामना चांगला होऊ शकतो. अजून एक बॉल बाकी आहे. फार मोठे फटके पाहायला मिळाले नाहीत आपल्याला या संपूर्ण डावामध्ये. 1 चौकार आणि 1 षटकार फक्त पाहायला मिळालाय. धावून भरपूर धावा घेतलेल्या आहेत फलंदाजांनी. शेवटचा बॉल सामना करेल मानस भोईर. यावेळेला बॅटच्या मधोमध घेऊन स्विंग केला, ऑन साइडला जबरदस्त तडाखा, पॉवरफुल शॉट, षटकार, स्ट्रॉंग फिनिश. न्यू सिद्धिविनायक अंजूर संघाच्या डावाला फलंदाज मानस भोईरनं उत्तुंग षटकार डीप मिड विकेट एरियामध्ये आणि एकूण धावसंख्या 47 या आकड्यावर जाऊन पोहोचले. 4 ओव्हर्समध्ये 48 धावांचं टार्गेट असेल हा सामना जिंकण्याकरिता जय ब्राह्मणदेव भाटाळी टीम समोर. दोन्ही संघांचे कॅप्टन्स आपण दुसऱ्या डावाला सुरुवात करण्यापूर्वी आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. अंजूरचे कॅप्टन आणि भाटाळीचे कॅप्टन प्लीज त्वरित आपण व्यासपीठावर यायचं आहे. आयोजकांशी संपर्क साधायचा आहे आणि तदनंतर आपण रनचेजला इकडे सुरुवात करणार आहोत. थोड्याच वेळात आपण रनचेजला इकडे सुरुवात करणार आहोत. बघणार आहोत की कोण होणार विजेता या सामन्यामध्ये आणि कोण होणार पराभूत. परंतु तत्पूर्वी पुढील सामन्याच्या टॉसकडे आपण वळणार आहोत. पिसे विरुद्ध बाळकुम.
सन्मान्य किरणजी ठाकरे यांना मी विनंती करतोय, आपण आमच्या टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. आपल्या शुभास्ते नाणेफेक केली जाईल. स्वर्गीय लीलाबाई पाटील स्मृती चषक 2026 अंडर 25 मेगा ब्लास्ट, जोश, जल्लोष आणि क्रिकेटचा धमाका. आज स्पर्धेचा पहिला दिवस, दुसरी लढत आणि या सामन्याची नाणेफेक सन्मान्य किरणजी ठाकरे यांच्या शुभास्ते आपण करणार आहोत. एका बाजूला पीसी टीम असणार आहे आणि दुसऱ्या बाजूला आपण बघणार आहोत बाळकुम टीमला. टॉस कॉईन स्पेशल आहे. स्वर्गीय लीलाबाई पाटील स्मृती चषक 2026 ही एक बाजू आणि दुसरी बाजू आई गावदेवी स्पोर्ट्स रांजनोली. बाळकुमचे कॅप्टन कॉल देत आहेत. स्वर्गीय लीलाबाई पाटील स्मृती चषकाची मागणी आणि येस, इट्स अ राईट कॉल. टॉस जिंकलेला आहे बाळकुम टीमच्या कॅप्टननं. थँक्यू सो मच किरणजी ठाकरे. काय निर्णय असणार आहे आपला? फिल्डिंग करा. काय सांगाल स्पर्धेविषयी? एकतर वातावरण छानच दिसतंय आणि आयोजन कसं वाटतंय तुम्हाला? अंडर 25ची ही कॉम्पिटिशन आहे, एक संधी, एक चांगली संधी खऱ्या अर्थानं तरुण खेळाडूंना देण्यात आलेली आहे. आयोजन खूप सुंदर आहे, ग्राउंड पण मस्त आहे, खेळायला मजा येणार. फिल्डिंग करत असताना पी सी संघाला कितपत थांबवण्याचा तुमचा मानस आहे? कुठले गोलंदाज आहेत जे तुम्हाला वाटतंय की चांगली कामगिरी करतील आपल्या टीमसाठी? 40च्या आतमध्ये प्रयत्न करू थांबवायचा. साहिल आहे आणि अक्षयकडून जास्त अपेक्षा असते. येस, थँक्यू सो मच. आपल्याला खूप खूप शुभेच्छा असतील या महत्त्वाच्या मॅचकरिता. पी सी संघ आपण ग्रामीण गटामध्ये खेळत असताना चांगली कामगिरी करत आलेला आहात. हा देखील ग्रामीणचाच फॉर्मॅट आहे आणि एक आयकॉन प्लेअर तुमच्याच गावचा तुम्हाला खेळता येणार आहे अशी मुभा आहे. तर ही संकल्पना कशी वाटते अंडर 25ची? नाही, चांगली संकल्पना आहे. पण आणि ॲज अन आयकॉन तुमचा कोण खेळाडू असणार आहे? नरेश शेलर आय थिंक. चला, तर आपल्याला देखील खूप खूप शुभेच्छा असतील. टॉस झालेला आहे. टॉस जिंकलाय बाळकुम टीमच्या कॅप्टननं. त्यांनी प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. पी सी टीमला फलंदाजीसाठी आमंत्रित करण्यात आलेलं आहे. काही वेळानंतर हा सामना सुरू होईल, परंतु सध्या एक मॅच चालू आहे आणि ती उद्घाटनीय लढत आहे, महत्त्वाची मॅच आहे. 48 धावांचं टार्गेट तिकडे सेट करण्यात आलेलं आहे अंजूर संघाकडून भाटाळी टीमसमोर. त्या मॅचमध्ये काय घडणार आहे ते आता पाहण्यासाठी पुन्हा एकदा आपण मैदानाकडे वळणार आहोत आणि कॉमेंट्री बॉक्समधून ऐकूयात मीरा भाईंदरचा बुलंद आवाज मनीष पाटील सर यांना. मॅचकडे वळण्यापूर्वी काही सन्मान व्यासपीठावर पार पाडले जातील. सन्मान्य केतन उर्फ बंटी म्हात्रे साहेब, माजी उपसरपंच रांजनोली आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांचा शुभ सन्मान येथे केला जाईल. चला, पाहुणे आम्हाला सांगतायत की आम्हाला मॅच बघायची आहे, त्याच्यामुळे आपण सन्मानाकडे नंतर वळणार आहोत. काही हरकत नाहीये. इट्स ओव्हर टू कॉम्बॉक्स मनीष पाटील सर. धन्यवाद अजय सर आणि पुन्हा एकदा सर्व क्रिकेट रसिकांचं मनपूर्वक स्वागत आहे या आजच्या सकाळच्या सत्रातल्या पहिल्या सामन्याच्या दुसऱ्या डावामध्ये. रनचेस आहे 48चा आणि तो रनचेस करण्यासाठी दोन बॅटर्स पोहोचतात. एका बाजूला आहेत आयुष माळी आणि पियुष माळी. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर तयार होत आहेत यज्ञेश कोळी. पहिलाच बॉल खोलात ठेवला होता, फुल लेंथ बॉल, एक्स्ट्रा कव्हरला खेळायला हवं असा आता ते ड्रिल करून दाखवत आहेत. पण वेळ निघून गेलेली आहे. पण ते समजून घेणं आवश्यक असतं, तो अभ्यास आवश्यक असतो की आपण मागच्या बॉलवर नेमकं काय करायला पाहिजे होतं जेणेकरून पुढे तुम्हाला लवकरात लवकर ते प्रसंगावधान राखता येतं. पहिला बॉल डॉट. सुरुवात चांगली होते यज्ञेश कोळीची या पहिल्या षटकाच्या पहिल्या बॉलची. फुलटॉस बॉल. आता मात्र तो अभ्यास कामी आला. फुलटॉस बॉलवर जास्त काही डोकं न चालवता बिरिटवर खेळले कॉपीबुक स्टाईल कव्हर ड्राईव्ह चौकार. बाहेर बॉल ठेवणं योग्य आहे कुठल्याही गोलंदाजासाठी, पण फुलटॉस बॉल आणि तो सुद्धा पॉवर प्लेमध्ये थोडं सोपं जातं फलंदाजांसाठी आणि म्हणूनच फलंदाज
आयुषने तो चौकार वसूल केला आपल्या संघासाठी. पहिल्या 2 बॉल नंतर 48 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या आहे 4. आणखीन एक फुल टॉस, पण म्हणतात ना फुल टॉस कॅन बी डेंजरस, पण हा नो बॉल आहे. पंचांनी तो नो घोषित केलाय, बीमर बॉल असं ते सांगतायत. आणि पाहूया रेफरल फिल्डिंग टीमने, चला फिल्डिंग टीमने DRS कॉल केलेला आहे. ओरिजिनल डिसिजन इज नो बॉल. आणि क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला जाणवते, वाटते की बॉल वेस्ट साईडच्या खाली इम्पॅक्ट करतोय, त्यासाठी लगेच त्यांनी पहिल्याच षटकामध्ये DRS कॉल केला. आणि रिव्ह्यू लॉस्ट बाय फिल्डिंग साइड, हा नो बॉलच आहे. त्याचमुळे तुमचा एक रिव्ह्यू जो होता तो तुम्ही गमावलेला आहे. आणि पहिल्या 2 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा वेग वाढतो आणि धावसंख्या पोहोचते 7 या आकड्यावर. पुढचा बॉल फ्री हिट असेल. काहीच योग्य घडत नाहीये यज्ञेश कोळी या गोलंदाजाच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर. पहिल्या डावात चांगला स्कोअर बनवलाय खरं तर अंजूरने. आणि हा आणखीन एक बीमर आणि थ्रो नॉन स्ट्रायकर्स एंडला. आणि या 2 धावा बोनसच्या मिळतील आणि फ्री हिट कंटिन्यू राहणार आहे. नवीन बॉलला ग्रिप करणं थोडंसं कठीण होऊन बसतं, त्याचमुळे आता पाहूया. आणि आता पाहूया 2 बीमर चेंडू हाताळल्यामुळे आता गोलंदाजाला या डावात गोलंदाजी करता येणार नाही. आणि आता पाहूया उरलेले चेंडू हाताळण्यासाठी कुठला गोलंदाज वापरला जातोय. म्हणजे आता फ्रेश बॉलरच यूज करावा लागेल, कारण 4 षटकं 4 बॉलर्स हे नियोजन आहे. पण आता 5वा गोलंदाज घेऊन यावं लागणार आहे टीम अंजूरला. आणि पाहूया कुठला गोलंदाज येतोय. पहिल्याच षटकावर जे दडपण आहे ते दडपण दूर करण्यासाठी आपली प्रतिभा सादर करतोय. आणि म्हणतात ना की त्याच खेळाडूला आदर मिळतो जो खेळाडू चांगला खेळ सादर करतो. आणि पाहूयात थोडंसं चुकलंय गणित यज्ञेशचं, आणि ते गणित सुधारण्यासाठी गोलंदाज येतोय बॉलिंग ट्रॅकवर मानस भोईर. उरलेले चेंडू हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर सज्ज होत आहे. चांगली स्थिती आहे आतापर्यंत. जय ब्राह्मणदेव भाटाळे संघाची धावसंख्या 9 वर पोहोचलेली आहे. 9 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. पुढचा बॉल फ्री हिट आहे. या उरलेल्या चेंडूंना हाताळण्यासाठी मानस भोईर फ्री हिटचा बॉल घेऊन ओव्हर द विकेट. कटर्स आहेत मानसकडे. फ्री हिट असल्यामुळे नुकसान नाही होणार फलंदाजाचं. पियुष माळी हे पहिल्याच बॉलवर बाद होता होता राहिले. फ्री हिटचा फायदा त्यांना झालेला आहे. पण सुरुवात चांगली केली आयुष माळी यांनी या डावाची. 48 धावांना पाठलाग करण्यासाठी जी सुरुवात अपेक्षित होती ती सुरुवात मिळवून दिलेली आहे फलंदाज आयुष माळीने. पण पाहूया आता पियुषला त्याची साथ कशी मिळते. पुढचा बॉल फुल लेन बॉल होता. बॅटच्या टोला कनेक्शन बॉल मागे सरकतोय. गरज नसताना धाव घेण्याची इच्छा व्यक्त केली आणि ती इच्छा स्वीकारली आयुषने. महत्वाचा फलंदाज बाद झाला. आणि बघा पुन्हा एकदा 4 झाला पूर्ण अंजूरचा संघ. धक्का पहिला. संघावर जेव्हा दडपण जाणवलं होतं अशा वेळेला दर्पणने काय थ्रो केलाय आणि सर्वात महत्त्वाच्या फलंदाजाला त्यांनी बाद केलेला आहे. आयुष माळी हे बाद होऊन परतीचा प्रवास करतायत आणि नवीन फलंदाज 3ऱ्या क्रमांकावर जात आहेत. पंकज माळी 3ऱ्या क्रमांकावर पोहोचत आहेत. खरं तर भाटाळे संघ याच युवा खेळाडूंनी रेग्युलर क्रिकेट खेळतो. मला असं वाटते 70% हेच खेळाडू ओरिजिनल संघामध्ये खेळताना पाहायला मिळतात. काही खेळाडू जे 25च्या वरचे आहेत ते खेळू शकत नाही आहेत, पण बेसिकली हेच खेळाडू सातत्याने भिवंडीचं ग्रामीण क्रिकेट खेळत असतात आणि म्हणून भाटाळे संघाला अनुभव आहे. पण अंजूरसुद्धा काय माघार घेण्याची इच्छा व्यक्त करत नाही आहे, कारण नावातच दडलेलं आहे. समालोचक कित्येक वेळा बोलतात सुद्धा की अंजूर जैसे हार नाही मंजूर. पंकज माळी स्ट्राईक असेंडला चांगला स्लो लेग कटर. अपील झाली कॉट बिहाइंडची, पण काय शिस्त आहे या गोलंदाजाची. दडपण होतं, अगोदरच्या गोलंदाजाने दडपण वाढवलं होतं आणि अंडर प्रेशर बॉलिंग कशी असायला हवी त्याचं योग्य ते प्रमाण देत असताना गोलंदाज मानस भोईर संघाच्या अडचणीला दूर करण्यासाठी त्यांनी विडा उचलला आणि आतापर्यंत तो यशस्वी झालेला आहे. धावसंख्या पोहोचते 9 वर 9 रन्स. पण यावेळेस ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न मिडॉपला क्षेत्ररक्षक आहे. जजमेंट घेत आहे, झेल टिपत आहे आणि एक धक्का. टीम जय ब्राह्मणदेव भाटाळे विकेट डाऊन.
प्रेशर बिल्टअप झालं होतं, ते प्रेशर रिलीज करताना त्यांनी गोलंदाजी हाताळली, ज्यामध्ये 3 डॉट बॉल्स आणि 1 विकेट. परफेक्शन, दॅट वॉज परफेक्ट सेटबॅक बाय टीम अंजूर. श्री सिद्धिविनायक अंजूर या संघाकडून ते पुनरागमन गोलंदाज मानस भोईर यांनी मिळवून दिलेलं आहे. पहिल्या षटकाचा खेळ झाला आणि धावसंख्या आहे 9. जिंकण्यासाठी अजूनही 39 धावांची आवश्यकता. बॉल शिल्लक असतील 18 चेंडू 39 धावा. चला जास्त वेळ घेऊ नका. आज एकूण हा सामना मोजून 11 सामने खेळवायचे आहेत. बाळकुम आणि पिसे या दोन्ही संघांनी रेडी राहायचं आहे. जसा हा सामना संपला लगेचच बाळकुम संघ आपण क्षेत्ररक्षण निवडलेले आहात, लगेचच आपण क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे. चला बॉलिंग ट्रॅकवर सेकंड ओव्हरसाठी बॉलर येत आहेत श्री सिद्धिविनायक अंजूर या संघाकडून. उंच शरीर यष्टीचे गोलंदाज जयेश डाकी. सेकंड ओव्हरसाठी जयेश डाकी येत आहेत. 18 चेंडूमध्ये 39 धावांची गरज आहे. सुरुवात सोपी नसते आणि ती सोपी बनवण्यासाठी करावी लागते ती मेहनत. ती मेहनत या अगोदर फलंदाजी करताना आयुष माळी यांनी करून दिली होती, पण ते बाद झाल्यानंतर ती मेहनत टिकवता आली नाही पुढच्या फलंदाजांना. पण गोलंदाज मानस भोई यांनी ती मेहनत दाखवली आणि यज्ञेश कोळी यांच्याकडून ज्या चुका झाल्या होत्या त्या चुकांना बगल देत असताना ते पुनरागमन मानस भोईर यांच्या वतीनं श्री सिद्धिविनायक अंजूर या संघाला मिळालेलं आहे. आता जयेश डाकी बॉलिंग ट्रॅकवर पंचांच्या डावीकडून स्टार्ट घेतात. स्ट्रायकर साईडला फलंदाज आहे ते म्हणजेच पियुष माळी. नॉन स्ट्रायकर एंडला उमंग माळी. क्रॉस बेटेड एलिशन नाहीये. बॉलला स्वाईप करताना खेळला डीप मिड विकेटला. क्षेत्ररक्षण वरच्या दर्जाचं बॉल कलेक्ट करून एकाच ॲक्शनमध्ये स्ट्रायकर साईडला थ्रो. फक्त एकच धाव पूर्ण करण्याची संधी फलंदाजांना मिळाली. 1 धावेची वाढ. धावसंख्या पोहोचते 10. जिंकण्यासाठी अजूनही 38 धावांची गरज आहे. 17 चेंडू 38 धावा. दोन्ही संघ जिंकण्याच्या इच्छेत आहेत, कारण पहिला सामना कुठल्याही स्पर्धेचा आणि शेवटचा सामना कुठल्याही स्पर्धेचा प्रेक्षकांच्या लक्षात राहतो आणि म्हणूनच आता हा पहिला सामना जिंकेल कोण प्रेक्षक ती चर्चा करतायत, पण अजूनही प्रेक्षक द्विधा मनस्थितीत आहेत. तर्क लावले जात आहेत, पण पाहूया तर्क कोणाचे यशस्वी होतील. उमंग स्ट्रायकर्स एंडला लेफ्ट हँडेड बॅटर. बॉलिंग ट्रॅकवर पंचांच्या डावीकडून पुन्हा एकदा सज्ज होतोय जयेश डाके. पहिल्या बॉलवर त्यांनी सिंगल खर्च केली. यावेळेस फोर्स केलंय पण ताकद कमी पडली. ऑन साइडला क्लिअर करण्याचा प्रयत्न. लॉंग ऑनला झेल देऊन 0वर उमंगचा खेळ सुद्धा संपला. विकेट डाऊन. संघाचं कारण सुरुवात इतकी चांगली देऊनही ती सुरुवात टिकवता नाही आली आणि उलट पक्षी या षटकात सुद्धा जयेश डाकी यांनी दडपण वाढवण्याचं काम केलेलं आहे आणि अंजूर संघ एकाएकी या सामन्यामध्ये दमदार कामगिरी करताना पाहायला मिळालंय. खरं तर लीड बॉलरवर जबाबदारी खूप जास्त असते, पण त्यानंतर आता लीड बॉलर जेव्हा अपयशी ठरले त्यानंतर पुढच्या गोलंदाजांनी तो दुजोरा चांगल्या गोलंदाजीचा पहिल्या षटकाने दिलेला आहे. दरम्यान व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या वतीने येतोय. अर्जुन धोत्रे हे नवीन फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतील. मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना साथ देतील. पियुष माळीची धावसंख्या आहे 11. पुढचा बॉल जयेश डाकी. चांगला बॉल पायात ठेवला होता. अपील तर झाली पण तितकी इंटरेस्टिंग अपील ती नव्हती. थ्रो वेगानं स्ट्रायकर्स एंडला. यस बॅट इन्व्हॉल्व आहे आणि त्याचमुळे तेवढी इंटरेस्टिंग अपील नाही वाटली. क्षेत्ररक्षकांना सुद्धा खूप काही कळतं, पण तो अधिकार आहे अपील करण्याचा आणि म्हणून त्यांनी ते कॅज्युअली अपील केली. पंच देखील तितक्याच अनुभवाचे आहेत. बॉलिंग एंडला सुदीप यांचा नकार लगेचच आला. धावसंख्या 13. पुढचा बॉल लेंथ बॉल होता. ड्रायव्हिंग लेंथवर पिकअप स्ट्रोक. बॉल काउको नसीमा रेषा पार या नावातला पहिला अफलातून षटकार. आकड्यावर हम भी किसी से कम नहीं तोच आता अप्रोच फलंदाजांचा सुद्धा राहिलेला आहे. षटकार आलाय अर्जुनच्या बॅटमधून.
आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पण बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक वाईड ऑफ मिड विकेटला प्रॉपर जज करताना तो झेल टिपतायत. एक षटकार खेळल्यानंतर डाव संपलेला आहे. फलंदाज अर्जुन धोत्रेचा 8 वर होत आहेत. अर्जुन बाद, विकेट डाऊन. नंतरानं विकेट डाऊन होत आहेत. ही एक दुर्दैवी बाब आहे टीम जय बामनदेव भाटाळे संघासाठी, कारण अर्जुनने षटकार खेचत दर्शवलं होतं की या रनचेससाठी मी तयार आहे, पण ते बाद झाले. आणि त्यानंतर वेगवान बॅट्सविंग, बॅट पूर्णतः खांद्याच्या मागे घेऊन गेले फलंदाज कार्तिक. 6व्या क्रमांकावर आलेले आहेत. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या पोहोचते 19 वर. जिंकण्यासाठी अजूनही आवश्यकता आहे 29 धावांची. बॉल्स असतील 12 चेंडू, 29 धावांची गरज. अजूनही बॅलन्स आहे, कारण भिवंडीचं क्रिकेट, कॉन्क्रीटची विकेट, अशा वेळेला अनुभव फलंदाजांचा देखील दांडगा आहे. आणि पाहूया त्या अनुभवाअंतर्गत या मैदानात सकाळच्या सत्रामध्ये या 29 धावांचा चेस कंप्लीट केला जाईल का. आपण पाहतोय अंडर 25 मेगा ब्लास्ट. खूप चांगलं नियोजन आयोजन या स्पर्धेत आपल्याला पाहायला मिळते. गावदेवी स्पोर्ट्स क्लब तसेच जयहरी क्रिकेट संघ रांजोळीचं 25 वर्षांखालील क्रिकेटपटूंसाठी हे नंदनवन आहे मैदान. येत्या 3 दिवसांसाठी आपण या सर्व प्रतिभावंत तरुणांचा क्रिकेटचा खेळ पाहणार आहोत. प्रत्येक गावात नवनवीन चेहरे संघात खेळण्यासाठी इच्छुक असतात आणि कदाचित ही स्पर्धा त्यांच्या कारकिर्दीची पहिली पायरी आहे. ग्रामीण संघासाठी म्हणा किंवा व्यावसायिक स्पर्धांसाठी म्हणा, या स्पर्धेत जो कोणी चांगला खेळेल नक्कीच नजरा असतील कॅप्टनच्या, संघ मालकांच्या. चांगल्या खेळानंतर ती संधी तुम्हाला त्यांच्या संघात मिळण्याची शक्यता वाढते. पुढचा बॉल पारच्या पहिल्याच बॉलवर ऑन ड्राईव्ह, लॉंग ऑनला कॅच ड्रॉप. ओला साबण हातातून निसटावा तसा तो झेल हातातून निसटलेला आहे. आणि या सुटलेल्या झेलाचं महत्व किती आहे येणारा काळ ठरवेल. एकही धाव नाही घेतली नाही, कारण खूप कन्फ्युजन होतं दोन्ही फलंदाजांच्या कॉलिंगमध्ये, आणि म्हणून धाव बिलकुल घेतली नाहीये. 11 चेंडू 29 ची गरज. पुढचा बॉल यावेळेस खेचून मारलाय पुन्हा एकदा तोच क्षेत्ररक्षक, पण यावेळी चूक नाही होणार आणि लॉंग ऑनला झेल देऊन फलंदाजाचा खेळ संपला. विकेट डाऊन. या मैदानावर जेवढ्या स्पर्धा होतात गणेश दादा यांचंच सहकार्य मला मिळतं. ऑफिशियल डीजे मिस्टर गणेश दादा. तर पारचं षटक चांगलं राहिलेलं आहे आतापर्यंत. विकेटचा शोध त्यांनी घेतला. एक डॉट बॉल आलाय. पुन्हा एकदा क्रॉस बॅटेड एलिव्हेशन कमी आहे. काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक 2 पोहोचलेत, पण दोघांना बीट करत बॉल सीमारेषा पार. मागच्या 2 डॉट बॉलचं प्रतिउत्तर चौकार. 4 धावा. एस 7व्या क्रमांकावर आले आणि त्यांनी पहिल्याच बॉलवर चौकार खेचला. जिंकण्यासाठी 25 ची गरज आहे. बॉल शिल्लक आहेत 9 चेंडू 25 धावा. क्रॉस बॅटेड खेळले. संपर्क बॅट आणि बॉलचा तितका चांगला नाही आहे. बॉल धीम्या गतीनं स्क्वेअर लेगला पोहोचतोय. डी मध्ये प्रोटेक्शन आहे. सिंगल डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा कॉल दिला गेला. यष्टीरक्षक चुकला आणि कॉल कंप्लीट झाला. 2 धावांचा. 2 धावा मिळत आहेत. 2 ची होते वाढ. धावसंख्या पोहोचते 2च्या मदतीनं 25 धावा. 25 रन्स ऑन बोर्ड. जिंकण्यासाठी 8 चेंडू आणि 23 ची गरज आहे. 8 चेंडू 23 धावा. मॅच इज ऑन. पुढचे 2 बॉल खूप महत्वाचे असतील. जय ब्राह्मणदेव भाटाळ या संघाचा दृष्टिकोन पाहिला तर पाहूया पुढच्या 2 बॉल की एक बॉल सीमारेषे बाहेर जातोय का. फुल लेन बॉल होता. ड्राईव्ह केलंय. मिड ऑन नाही या सर्कलच्या आतमध्ये. बॉल पुसेल डीप मध्ये. एक धाव पूर्ण. सेकंडचा कॉल. थ्रो बॉलिंग एंडला थोडासा अपिश आहे, पण चांगलं कलेक्शन. फलंदाज बाद. फक्त एकच मिळेल. धावसंख्या 26 असताना फलंदाज बाद.
आज अजय पोचतायत मैदानाच्या आतमध्ये 8व्या क्रमांकावर धावसंख्या आहे 26 जिंकण्यासाठी 22ची गरज बॉल शिल्लक आहे 7 तुमच्याकडे किती आहे त्यापेक्षा महत्त्वाचे किती आहेत या गोष्टीला महत्त्व दिलं जाते बघा आतापर्यंत 6 फलंदाज बाद झालेले आहेत टीम जय ब्रह्मांड भाटाळेचे पण अजूनही अजय यांच्यावरती जबाबदारी आहे तसेच विराज यांच्यावर जबाबदारी आहे जर आपण न्यू सिद्धिविनायक अंजूर या संघाचा विचार केला तर त्यांच्या संघात त्यांच्या गावचा एकही आयकॉन नाहीये म्हणजे 25 वर्षावरचा एकही खेळाडू अंजूर संघामध्ये नाही आपण पाहूया आता जय ब्राह्मण भाटाळे या संघात अजूनही मोका आहे शेवटचा बॉल फेस करतो स्ट्रायकर्स एंडला तो म्हणजेच नीरज बॉल लेग स्टंप सोडून जातो एक्स्ट्रा रन मिळते आता काही वेगळा करण्याचा इरादा होता गोलंदाज पार्थ नाईक यांचा पण तो इरादा त्यांचा चुकलेला आहे एक्स्ट्रा रन मिळते जय ब्राह्मणदेव भाटाळे या संघाला धावसंख्या पोहोचते 27 जिंकण्यासाठी 21 बॉल शिल्लक 7 पुढचा बॉल पार्थ पुन्हा एकदा चुका होत आहेत बघा जर मिस्टेक झाली तर प्रतिस्पर्धी संघ ओव्हरटेक करून पुढे जाईल ही गोष्ट ध्यानात असायला हवी 2 वाईट बॉल्स अजून एक षटक बाकी आहे यानंतर शेवटचा बॉल बाकी तिसऱ्या षटकातला 7 चेंडू जिंकण्यासाठी 20 ची गरज पुढचा बॉल बॉलिंग ट्रॅकवर पार्थ नाईक संपर्क झाला आणि फलंदाज स्क्वॉट बिहाइंडच्या स्वरूपात होतोय बाद कुछ पाने के लिए कुछ खोला पडता आहे 2 वाईट बॉल आणि त्यानंतर विकेट डाऊन फलंदाज बाद साठी आवश्यकता आहे अजूनही 20 धावांची 6 चेंडू 20 धावा बघा पडझड वाढायला लागली तर मग धडपड थांबायची नाही जिंकायचं आहे तर मग स्वाभिमान टिकवून खेळावं लागेल आणि पाहूया त्यासाठी कसा खेळतोय चला प्रेक्षकांसाठी सूचना आहे म्हणजे प्रेक्षकांसाठी एक सुवर्ण संधी आहे जे प्रेक्षक षटकाराला झेलमध्ये परावर्तित करेल त्यांना एक लकी कुपन दिलं जाईल आणि ते लकी कुपन आपण लकी बॉक्समध्ये टाकणार आहोत आणि त्या प्रेक्षकाला स्पोर्ट्स सायकल जिंकण्याची सुवर्ण संधी आहे तर त्याचमुळे जर कुठलाही प्रेक्षक जर षटकाराला झेलमध्ये परावर्तित करतोय आपण आपलं लकी कुपन घ्यायसाठी यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला स्पोर्ट्स सायकल जिंकण्याची आहे सुवर्ण संधी अभिनंदन खूप चांगलं नियोजन या ठिकाणी आयोजकांच्या वतीनं पाहायला मिळते 6 चेंडू जिंकण्यासाठी 20 गरज पुढचा बॉल फुलटॉस मधून ऑनसाइडला टर्न करण्याचा प्रयत्न संपर्क तितका योग्य नाही बॉल लॉंग ऑनला सिंगल कंप्लीट चांगलं कलेक्शन दुसऱ्या धावेसाठी कॉल दिला जातो आणि कॉल कंप्लीट सुद्धा केला जातोय 5 चेंडू जिंकण्यासाठी 18 चला म्हणजे आमची जी बॅकअप टीम आहे स्कोरर कॉमेंटेटर डिस्क जॉकी अंपायर सुद्धा आहेत टेन्शन घेऊ नका अंपायरसाठी सुद्धा आम्ही सर्व जे बॅकअप टीम आहेत आणि आमचे डिस्क जॉकी गणेश दादा यांच्यासाठी सुद्धा त्यांना सुद्धा ते लकी कुपन दिलं जाईल आणि त्या लकी कुपननुसार त्यांना सुद्धा स्पोर्ट्स सायकल जिंकण्याची आहे सुवर्ण संधी धन्यवाद म्हणजे आपला आभारी आहे चला धावसंख्या आहे ती म्हणजेच 31 धावा जिंकण्यासाठी अजून 17 लेट्स बॅक टू सिरियस बिझनेस शेवट षटक सुरू झालं आणि पहिल्या 2 बॉलवर 3 धावा शौर्य यांनी खर्च केलेले आहेत अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 4 चेंडूमध्ये 17 धावांची गरज स्ट्रायकरला फलंदाज आहेत ते म्हणजेच साहिल रिव्हर्स हिट खेळलाय संपर्क बॅटच्या स्टिकरवर बॉल वेगानं ट्रॅव्हल करतोय कव्हर्स बाउंड्री लाईनच्या पलीकडे जाईल का पाहूयात प्रयत्न चांगले क्षेत्ररक्षकाचे पाहायला मिळाले आणि आता 2ला 3 मध्ये परावर्तित सुद्धा केलेले आहे या महत्वाच्या 3 धावा असतील जय ब्राह्मणदेव भाटाळे संघासाठी स्ट्रायकर एंडला पोहोचलेत फलंदाज ते म्हणजेच नीरज 3 धावा वाढते धावसंख्या पोहोचते आता 34 या आकड्यावर जिंकण्यासाठी 14ची गरज आहे बॉल शिल्लक आहे 3 पहिला सामना अंडर 25 मेगा ब्लास्टचा शेवटच्या टप्प्यावर प्रेक्षकांच्या उत्कंठा वाढवतोय शेवटचे 3 बॉल्स जिंकण्यासाठी 14ची गरज लक्षात घ्या चेसिंग अँड ड्रेसिंग इज कंपल्सरी म्हणजेच या 14 धावा पूर्ण कराव्याच लागतील अशाच सामन्यांसाठी आपण सर्वजण आतुरतेनं वाट पाहत असतो त्या क्लायमॅक्सची आणि तो क्लायमॅक्स तुम्हाला पाहण्याची संधी मिळाली आहे अंडर 25 मेगा ब्लास्टच्या स्पर्धेमध्ये 3 चेंडू 14 पुढचा बॉल हो यावेळेस ऑन ड्राईव्ह गॅप शोधण्याचा प्रयत्न काऊ कॉर्नरला कॅच ड्रॉप पण बॉल सीमारेषेच्या बाहेर नाही गेला आणि फलंदाज धावबचीच्या स्वरूपात बाद झाला 2 चेंडू 13ची गरज चांगली लढत जय ब्राह्मणदेव भाटाळे या संघाने श्री सिद्धिविनायक अंजूर या संघाला दिलेली आहे
सुरुवात थोडीशी गडबडली, अन्यथा जय ब्राह्मणदेव भाटाळे संघाकडे सुद्धा ती प्रतिभा आहे की त्या 48 धावांचे सहज पूर्ण करू शकले असते, पण काही कॅल्क्युलेशन्स झाले नाही व्यवस्थित इम्प्लिमेंट, त्याचमुळे आता थोडेसे अडचणीत ते सापडलेले आहेत. पण अजूनही सामना संपलाय कुठे, सामन्याचा निकाल हाती आलाय कुठे. 2 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 13ची. स्ट्रायकर असलेला फलंदाज आहेत नीरज. पहिल्या डावाच्या शेवटच्या बॉलवर जो षटकार आला होता तो कुठेतरी इम्पॅक्ट टाकून गेलेला आहे, जो मानस भोईर यांनी तो षटकार ठोकला होता. पण बघा आमच्याकडे सुद्धा प्रतिभा आहे आणि त्या प्रतिभेला आम्ही सादर करू. एकच मारलाय, सॉलिड मारलाय, सामना सुरू ठेवलाय. 1 चेंडू 7 धावांची गरज. हा धावा असं कॅल्क्युलेशन असू शकलं असतं, पण ती दुसरी धाव होणं गरजेचं होतं. जेव्हा 3 बॉल 14ची गरज होती, स्ट्राईक तर त्याच्याकडेच राहिली असती. पण असो, अजूनही सामना संपला नाहीये. एका चेंडूमध्ये 7 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेस स्पर्धेचा मूलमंत्र. आणि बॉल फेअर आहे. अशा पद्धतीनं सामना जिंकला आहे तो म्हणजे टीम न्यू सिद्धिविनायक अंजूर. अभिनंदन न्यू सिद्धिविनायक अंजूर. हार्डलेक टीम जय ब्राह्मणदेव भाटाळे. सामनावीरची आपण अनाउन्समेंट करणार आहोत. या ठिकाणी मूल्यांकन केलं जाईल. सामनावीरचा पुरस्कार नेमका कोणाला द्यायचा आहे ते आपण तपासणार आहोत. 2 दावेदार आहेत त्या ठिकाणी आणि त्यानंतर आपण मूल्यांकन करूया आणि तुम्हाला ती माहिती देऊया. चला, पिसे आणि बाळकुम लगेच आपण ताबा घ्यायचा आहे मैदानाचा, जेणेकरून नॉनस्टॉप क्रिकेट पूर्ण दिवसभर आपण खेळणार आहोत. एकूण 11 सामने आज खेळायचे आहेत. शाळा संपली आणि शाळा संपल्या आमचे सुपुत्र आलेले आहेत महेश ठाकरे यांचे रियान. महेश ठाकरे बघा क्रिकेटचं हे वेड आहे, लगेच घरी जाण्याच्या ऐवजी पहिला ग्राउंडवर. ही परंपरा जोपासली जाईलच. चला, अजयजी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाणार आहे. जयेश डाके 21 धावा आणि 2 विकेट. जयेश डाके ठरतायत सामनावीर. फलंदाजी करताना 21 धावा आणि गोलंदाजी करताना 2 विकेट्स. तर जयेश ठरतायत सामनावीर या पहिल्या सामन्याचे. जयेश आणि आपला सामनावीरचा पुरस्कार स्वीकारायचा आहे स्वागत कक्षामध्ये. खूप चांगला खेळ जयेश यांनी खेळला. दोन्ही घटकांमध्ये त्याचं योगदान राहिलेलं आहे. आदरणीय केतनजी म्हात्रे आणि आदरणीय विशालजी पाटील दोघांनी यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते आपण सामनावीरचा पुरस्कार देणार आहोत. केतनजी म्हात्रे आणि विशालजी पाटील या आपल्या शुभ हस्ते आपण सामनावीरचा पुरस्कार देणार आहोत जयेशला. व्हेरी वेल प्लेड, ऑर्गनाइज्ड गेम प्ले बाय जयेश. अभिनंदन जयेश. थंड पियाची बॉटल, त्यानंतर ट्रॉफी देऊन सन्मानित केलं जाणार आहे. स्वर्गीय लीलाबाई पाटील स्मृती चषकामध्ये आपण प्रत्येक सामनावीराला पुरस्कृत करणार आहोत. स्वर्गीय विजया गुरुनाथ पाटील यांच्या स्मरणार्थ आम्हाला या मॅन ऑफ द मॅच